पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे. प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक. पुणे. बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणावरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे आणि विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी व्हिडिओ व्हायरल झालेल्या बीडमधील कैलास फड याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी आता त्यांचा शस्त्र परवाना रद्द केला आहे. आणि एकीकडे बीडमध्ये ही मोहीम जोरदारपणे चालवली जात असताना दुसरीकडे भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडे पिस्तूलसह 28 काडतुसे आढळून आले आहेत. पुण्याहून हैदराबादला जात असतानाच्या प्रवासात हे शस्त्र आढळून आलेलं असून पोलिसांनी ते जप्त केलेलं आहे आणि या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. आणि विशेष म्हणजे या व्यक्तीचे भाजपच्या बड्या नेत्यांसोबत फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. पुण्याहून हैदराबादला निघालेल्या दीपक काटे नावाच्या प्रवाशाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 जिवंत काडतुसे आढळून आल्यानंतर पुणे एअरपोर्टवरील सुरक्षा यंत्रणेकडून दीपक काटेला अटक करण्यात आली आहे. दीपक काटेला पुणे विमानतळ पोलीस स्टेशनमधील पोलिसांच्या हवाली करण्यात आलेला आहे. दीपक काटे हा मूळचा पुणे जिल्ह्यातील इंदापूरचा रहिवासी असून तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. शिवधर्म फाउंडेशन या संघटनेचा संस्थापक आहे. सोशल मीडियावर त्याचे अनेक भाजप नेत्यांसोबत सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो दिसून येत असल्याने त्याच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, हर्षवर्धन पाटील, राम सातपुते, मुरलीधर मोहोळ या नेत्यांसोबत त्याचे फोटो पाहायला मिळत आहेत. एअरपोर्टच्या आतमध्ये प्रवेश करताना मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने त्याच्याकडील बॅगचे चेकिंग झाले असता त्यामध्ये पिस्तूल आणि काडतुसे असल्याचे सुरक्षा रक्षकांना लक्षात आलं. त्यानंतर त्याच्याकडील काटेरी बॅग उघडून पाहिली असता आतमध्ये 7.65 कॅलिबरचे पिस्तूल, 2 मॅगझिन आणि 28 जिवंत काडतुसे आढळून आले आहेत. आणि या घटनेनंतर विमानतळ पोलिसांनी तात्काळ त्याच्याकडील पिस्तूल आणि त्याला ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.